नमस्कार. आता आपण एक शिवार फेरीच्या माध्यमातून नाशिक या ठिकाणी आलोय आणि इथे एक व्यायामचा एक बेस्ट असा रिझल्ट जाणवतोय. तो समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्लॉटला आलो आता आपण. तर त्यांचे अनुभव घेऊया. आता पाऊस पण सुरू झालाय. तर सर तुम्ही अनुभव सांगा तुमचा नेमका. तुमची ओळख पण द्या आधी. माझं नाव मुरलीधर महादेव गाडवे, राहणार दामणगाव, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. ओके. तर आम्ही लागवड केल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी व्यायामचा चूळ दिला. तर त्याच्यात आम्हाला कलर पण जाणवला आणि ही जी सोटमूळ राहते ती खाली गेली, जी गोल राऊंड देते ते नाही दिलेला, खाली गेलेली आहे. आणि या मुळ्यांचा फरक पण हा चार दिवसाचा फरक प्लॉट हा चौथा दिवस आहे. चौथा दिवस आहे प्लॉटचा. आणि चौथ्या दिवशी एवढ्या मुळ्या हे बघा पुसली. तर हे पांढऱ्या मुळ्या वाढल्याच्यामुळे काय काय इफेक्ट येऊ शकतो ते सांगा आम्हाला. म्हणजे चांगल्या पांढऱ्या मुळे आता ह्या लहान एवढ्या स्टेज मध्ये जर पांढऱ्या मुळ्या वाढल्या. हा तुम्ही व्यायामचा चूळ दिल्यामुळे ना आमची पांढरी मुळी वाढली. कलर पण भारी झालाय. तो पिवळा कलर होता त्याला लावल्या तेव्हा. तर दुसऱ्या दिवशी लगेच हिरवा कलर आलेला आहे. तुम्ही बघू शकता हे झाड. म्हणजे हा रिझल्ट सर. आणि आपले एक्सपर्ट आहेत जे नाशिकमध्ये खूप जणांचे प्लॉट बघतात. तर तुमच्या मते तुम्ही पण आम्हाला सांगा की व्यायाममुळे काय फायदे होऊ शकतात. काय ना पांढरी मुळे तर वाढलीच, पण झाडाचा कलर आणि आपण कसं म्हणतो जी ग्रोथ व्हायला पाहिजे शेंडा धरून, ती शेंडा धरून प्रॉपर ग्रोथ चालू झाली. आणि सगळ्यात महत्वाचं मल्चिंग नाहीये. मल्चिंग असते त्याचा रिझल्ट अजून चांगला असतो, वाढला. बेस्ट. तर सर तुम्ही खूप दिवस हा नवीन प्रोडक्ट आपला इंट्रोड्यूस झालाय बरोबर ना. पहिल्यांदा तुम्ही वापरला असाल. म्हणजे नेटसपचं कोणते प्रोडक्ट तुम्ही वापरा, रिझल्ट फास्ट आहे आणि अनुभवी, आणि तुमचा अनुभव पण चांगला आहे. ओके. 3 वर्षापासून मी वापरतोय नेटसर्फचे प्रोडक्ट. कोणकोणत्या पिकासाठी वापरता सांगा. मी टमाटा, वांगी याच्यासाठी वापरलेली. ओके. भेंडीला पण वापर. भेंडीचा काय अनुभव होता. भेंडीला फुलकळी, हिरवपणा आलेला आहे. तुम्ही आता ही जी मुलाखत गेला, छोटीशी मुलाखत आहे, तर ती तुम्ही दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सर.